आज मला तुमच्यासोबत तुझे पिता कोण आहेत या उपदेश शीर्षकासह परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करू इच्छितो. मी तुम्हाला अमेरिकेमध्ये घडलेली एक गोष्ट सांगतो. एकट्या आईने मुलाला जन्म दिला. जसा जसा तो मोठा झाला तो बालवाडीत गेला आणि शिक्षकाने त्याला विचारले, तुझे पिता कोण आहेत? मुलाने आपल्या वडिलांना याआधी कधी पाहिले नव्हते, म्हणून त्याला या प्रश्नाने लाज वाटली. मात्र प्राथमिक शाळेत शिक्षकाने त्याला तोच प्रश्न विचारला, तुझे पिता कोण आहेत? मुलाने इतर सर्व प्रश्नांची आत्मविश्वासाने उत्तरे दिली आणि शैक्षणिकदृष्ट्या उत्कृष्ट झाला. पण तुझे पिता कोण आहेत असा प्रश्न त्याचे हृदय अस्वस्थ केले. कारण की तो बालवाडी किंवा प्राथमिक शाळेमध्ये आपल्या वडिलांना ओळखत नव्हता. शेवटी त्याच्या आईला वाटले, माझे मूल या वातावरणात नीट वाढू शकत नाही, म्हणून ती दुसऱ्या ठिकाणी गेली. ते गेल्यावर शेजाऱ्यांनी त्याला विचारले, तुझे पिता कोण आहेत? तो कोठेही गेला, तुझे पिता कोण आहेत असा प्रश्न त्याच्या मागे गेले. ते मूल खूप उदास झाले आणि त्याला काळजीची लक्षणे देखील विकसित झाली. मग जेव्हा तो सुमारे 14 वर्षांचा होता तेव्हा गावात एक नवीन पाळक नेमण्यात आले. जेव्हा नवीन पाळकाने उपासनेदरम्यान उपदेश दिला तेव्हा ते खूप प्रभावित झाले. उपासनेनंतर जेव्हा तो घरी जाण्यासाठी निघाला होता तेव्हा पाळकाने विचारले, तू कोणाचा पुत्र आहेस? जेव्हा पाळकाने असा प्रश्न विचारला जो नेहमी त्याच्यासाठी त्रासदायक होता तेव्हा तो हैराण झाला आणि त्याचा चेहरा लाल झाला. तेव्हा पाळकाने म्हटले, तुम्ही तुमच्या पित्यासारखे खूप आहात. मी एखाद्या मुलाला आपल्या पित्यासारखे कधी पाहिले नाही. अर्थातच मला माहित आहे की तुझा पिता कोण आहे. हे ऐकून मुलाचा चेहरा आणखीनच लाल होऊ लागला. पाद्रीने मुलाला प्रोत्साहन देताना म्हटले, ज्या पित्याबद्दल मी बोलत आहे ते परमेश्वर आहेत. तुम्ही परमेश्वरासारखे आहात. त्या दिवसापासून मूल अंधाराच्या पडद्यापासून वाचले. परमेश्वर आपला पिता आहे हे जाणून त्याला खूप आनंद झाला. ही एक सत्य कथा आहे. अशा प्रकारे त्या दिवसापासून मुलाने तेजस्वी अभिव्यक्ती असलेल्या लोकांचा सामना केला. त्याला सामाजिक भीतीने देखील ग्रासले होते. पण त्या दिवशी पाळकाचे शब्द ऐकून त्याला जाणीव झाली, मी माझ्या पित्यासारखा आहे आणि माझा पिता परमेश्वर आहे. त्या क्षणापासून त्याचे जीवन बदलले. शिवाय जेव्हा अनोळखी लोकांनी त्याला विचारले, तुझे पिता कोण आहेत? त्याने आत्मविश्वासाने उत्तर दिले, मी परमेश्वराचा पुत्र आहे. ही कथा किती छान आहे. जेव्हा आपण विचार करतो की आपल्या प्रिय स्वर्गीय कुटुंबातील किती सदस्य आपल्या पिता आणि माताला न ओळखता जगत आहेत, तेव्हा आपल्याला त्यांना हे सांगण्याची तातडीची इच्छा वाटत नाही का की त्यांचे खरे पिता आणि माता कोण आहेत? आत्मिकरित्या लोक पिताला चांगल्या प्रकारे ओळखत नाहीत. ते माताला देखील ओळखत नाहीत. शिवाय त्यांना आपल्या आत्मिक वातावरणाची जाणीव नसते. जर कोणी विचारले, तुझे पिता कोण आहेत, आपण कसा प्रतिसाद देऊ शकतो? आपण आत्मविश्वासाने म्हणू शकतो,
माझा पिता परमेश्वर आहे. 그리고 우리에게는 आपल्याकडे पिता आणि माता यांनी दिलेला स्पष्ट पुरावा आहे. 증표가 있죠. बायबलमध्ये शिक्का मारणे असे वर्णन केले आहे. 이런 स्वर्गीय कुटुंबातील सर्व सदस्यांनी शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत लोकांसमोर पिताच्या नावाचा आणि माताच्या गौरवाबद्दल बढाई मारली पाहिजे नाही का? 우리 하늘 가족들 다 되셔야 안 되겠습니까? 방금 얘기한 이 사람은 या किस्सेचा विषय बेन हुरूप आहे, 두 번이나 जो अमेरिकेमध्ये दोनदा निवडून आलेला राज्यपाल आहे. 그 일합니다. सर्व लोकांनो, या अंधकारमय जगामध्ये आपले असंख्य भाऊ आणि बहिणी आहेत. आपले पिता कोण आहे हे आपण त्यांना कळवले पाहिजे. आपण त्यांना सांगितले पाहिजे, तुम्ही खरोखर पित्यासारखे आहात, तुम्ही खरोखरच मातासारखे आहात. 알려줘야 되겠습니다. 그리고 त्यांना हे सांगण्याची गरज नाही का की तुमचे पिता परमेश्वर आहे आणि तुमची माता परमेश्वर आहे? 않겠습니까? 그래서 अशा प्रकारे बायबल आपल्याला काय करण्यास शिकवते? 어떻게 हा라고요? हे आपल्याला सर्व लोकांसमोर परमेश्वराच्या नावाचा अभिमान बाळगण्यास शिकवते. दिवा लावून तळघरात किंवा मापाखाली ठेवत नाही, तर सर्व लोकांना उजेड दिसावा म्हणून दिवठेनीवर ठेवतो. 알 수 있도록 나타내야 된다. बायबल आपल्याला हेच शिकवत नाही का? 우리 아버지 या आपण बायबलमध्ये पुरावा शोधूया की आपला पिता परमेश्वर आहे. 먼저 पहिलं, या आपण इब्री लोकास अध्याय 12 पाहूया. इब्री लोकास अध्याय 12 वचन 8. 12장 8절의 말씀 ज्या शिक्षेचा वाटेकरी सर्व झाले आहात, अशा शिक्षे वाचून तुम्ही जर आहात तर तुम्ही पुत्र नाही, दासीपुत्र आहात. शिवाय शिक्षा करणारे असे आमच्या देहाचे बाप आपल्याला होते आणि आपण त्यांची भीड धरीत असू, तर आपण विशेष करून जो आत्म्यांचा पिता त्याच्या अधीन होऊन जिवंत राहू नये काय? 우리 모든 인류는 आपल्याकडे एक देहाचे पिता आहे जे शरीराला जन्म देतात, आणि आत्म्यांचा पिता जे आत्म्याला जन्म देतात. 이 사실을 잊지 말아야 되겠습니다. आत्मिक जगाला समजण्यासाठी परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करणे आवश्यक नाही का? 그렇다면 म्हणून आपण हे सत्य नाकारले नाही पाहिजे की आपल्याकडे आपल्या आत्म्यांचा पिता आहे. 되겠죠. गलतीकारास अध्याय 4 नुसार आपल्याकडे एक आत्मिक पिता आहे आणि आणखी कोण आहे? आपल्याकडे एक आत्मिक माता आहे. अशा प्रकारे करंथीकरासचे दुसरे पत्र अध्याय 6 वचन 17 ते 18 नुसार आपल्याला काय म्हणतात? आपण परमेश्वराचे पुत्र आणि कन्या आहोत. आजकाल जगातील चर्च देखील आपण परमेश्वराचे संतान असल्याचा आग्रह धरतात. 하는 얘기들을 합니다만 मात्र परमेश्वराने आपल्याला स्पष्ट पुरावा दिला की आपण त्यांची मुले आहोत. 우리 이마에 पित्याने आपल्या कपाळावर शिक्का मारला. 사인을 넣어 놓으셨습니다. कशाद्वारे? वलांडनाच्या रक्ताद्वारे. 통해서 말이에요. 가족이라면 कौटुंबिक नाती रक्ताच्या माध्यमातून निर्माण होतात. 연이라고 볼 수 있겠습니다. त्यामुळे याला रक्ताचे नाते म्हटले जाते. 이렇게 표현하는데요. 출애굽 या आपण 12장을 통해서 निर्गम अध्याय 12 पाहूया. 살펴보도록 합시다. निर्गम अध्याय 12 वचन 11 मध्ये परमेश्वर म्हणतात, 말씀 보시면 ते तुम्ही ह्या रीतीने खावे, 먹을지니 तुमच्या कमरा कसून पायात जोडे घालून आणि हातात काठी घेऊन ते घाईघाईने खावे. हा परमेश्वराचा वलांडन सण होय. 6월절이니라. वचन 12. कारण ह्या रात्री मिसर देशातून फिरून त्यातील मनुष्य व पशु या सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारून टाकीन आणि मिस्र देशातील सर्व देवांचे शासन करीन. मी परमेश्वर आहे आणि ज्या घरात तुम्ही असाल त्या घरात ते रक्त हे वलांडनाच्या कोकऱ्याचे रक्त आहे. आणि हे रक्त काय होईल? 양의 그 피가 너 मराठी बायबलमध्ये असे लिहिले आहे की ते एक खून असे होईल. दुसऱ्या शब्दांमध्ये एक चिन्ह किंवा स्वाक्षरी. 성경에는 표적이라고 되어 있는데 영 आणि ज्या घरात तुम्ही असाल त्या घरात ते रक्त तुमच्याकरिता खून असे होईल. रक्त पाईन तेव्हा मी तुम्हाला ओलांडून जाईन. मिसर देशाच्या लोकांना मी मारीन तेव्हा तुमच्यावर अनर्थ येणार नाही. तुमचा नाश व्हावायचा नाही. हा दिवस तुम्हाला स्मारकादाखल होईल. या दिवशी तुम्ही परमेश्वरासाठी मेळा भरून सण पाळावा. पिढ्यान पिढ्या अगदी कायमचा विधी समजून हा सण तुम्ही पाळावा. 계십니다. मग वलांडनाच्या कोकऱ्याचे रक्त कोणाचे चिन्ह दर्शविते? हे परमेश्वराच्या चिन्हाला दर्शविते.
하나님의 사인이기 때문에 ही परमेश्वराची खूण असल्याने नवीन कराराच्या वेळी येशूने वलांडनाच्या रात्री यावर जोर दिला की 내 피로 세우는 हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे, ते रक्त तुम्हासाठी ओतिले जात आहे. 이렇게까지 일러주셨습니다. म्हणून वलांडनाच्या कोकराचे रक्त परमेश्वराच्या रक्ताला दर्शवित असल्याने 하나님의 피로서 परमेश्वराने त्या घरांचे रक्षण केले आणि नाश करणाऱ्या देवदूताने त्यांच्यावर नाश आणला नाही. 하도록 하나님께서 다 이렇게 त्यामध्ये परमेश्वराची स्वाक्षरी होती, जी दर्शविते होते की या जगावर कोणतेही संकटे येणार नाही. 것입니다. 그것이 आता आपल्या कपाळावर शिक्का मारण्यात आला आहे. 있습니다. जरी आपण याला आपल्या भौतिक डोळ्यांनी पाहू शकत नाही, पण नाश करणारे देवदूत आणि न्याय करणारे देवदूत याला स्पष्टपणे पाहू शकतात. 지금 보고 있습니다. आज परमेश्वराद्वारे निवडले गेल्याने आपण नवीन कराचा मार्ग म्हणजे पिताचा मार्ग, माताचा मार्ग आणि राजाच्या मार्गाचे अनुसरण करून विश्वासाच्या मार्गावर चालत आहोत. 있다는 것에 큰 자부심. म्हणून आपण याचा अभिमान बाळगला पाहिजे. 그리고 누군가 जर कोणी विचारले तुझे पिता कोण आहेत, 누굽니까? उत्तर देण्यासाठी अजिबात संकोच करू नका. 하지 말고 माझा पिता परमेश्वर आहे, ज्याचे नाव पवित्र आत्म्याच्या युगामध्ये ख्रिस्त अनसांग होंग आहे. 성자 시대 2000 वर्षांपूर्वी पुत्राच्या युगामध्ये त्यांचे नाव येशू होते. 성부 시대 때 पिताच्या युगामध्ये माझ्या पित्याला यहोवा नावाने संबोधले जात असे. हे आपण आत्मविश्वासाने म्हटले पाहिजे. 오직 फक्त वलांडण पाळणाऱ्यांनाच परमेश्वराला पिता आणि माता म्हणण्याचा अधिकार आहे. 유언 자격이 있습니다. या आपण याचे थोडे अधिक परीक्षण करूया. या आपण मत्ते अध्याय 26 वर जाऊया. या आपण मत्ते अध्याय 26 वचन 17 पाहूया. नंतर बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, आपणाकरिता वलांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कोठे करावी म्हणून आपली इच्छा आहे. वचन 18. 가라사대 성한 아무에게 가서 이르되 त्याने म्हटले, नगरात अमुक एका माणसाकडे जाऊन त्याला सांगा की गुरु म्हणतात, माझी वेळ जवळ आली आहे, मी आपल्या शिष्यांसह तुमच्या येथे वलांडण सण करतो. 지키겠다 하시더라 하라 하신대 제자들이 मग येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी जाऊन वलांडणाची तयारी केली. 자, 6월절 예비하고 6월절을 지키는 장면을 20 या आपण वचन 26 मध्ये वलांडण पाळण्याचे दृश्य पाहूया. वचन 26. मग ते भोजन करत असताना येशूने भाकरी घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यांना देऊन म्हटले, घ्या खा, हे माझे शरीर आहे. आणि त्याने प्याला घेतला व उपकार स्तुती करून 또 잔을 가지사 사례하시고 6월절에 या प्याल्यामध्ये वलांडणाचा द्राक्षरस आहे. 그 잔을 가지사 त्याने प्याला घेतला व उपकार स्तुती करून 가라사대 तो त्यास दिला व म्हटले, तुम्ही सर्व यातून प्या, 이것은 죄 사함을 हे माझे नव्या कराचे रक्त आहे, हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता ओतले जात आहे. 나게 피니라 하시면서 예수님의 वलांडणाच्या भाकरी आणि द्राक्षरसाद्वारे येशू त्यांच्या शरीराचा आणि रक्ताचा अर्थ प्रकट करतो. ज्यांच्या कपाळावर ख्रिस्ताच्या रक्ताचा शिक्का मारण्यात आला आहे, त्यांनी हे कधीही विसरले नाही पाहिजे की त्यांचे सध्याचे जीवन हे राजाचे जीवन आहे. 삶이라는 것을 한시도 잊어서는 안 됩니다. 예. 우리 आपले पिता परमेश्वर असल्यामुळे आपण आपले जीवन कसे जगले पाहिजे? आपण परमेश्वराची मुले म्हणण्याच्या योग्य नाही का? 말도 행실도 모든 पिता आणि माताची संतती या नात्याने 아버지의 자녀 आपले शब्द, कृती, विचार आणि वर्तन यामध्ये पिता आणि माताच्या संतानांसाठी शोभेल असे जीवन जगले नाही पाहिजे का? 습니까? या आपण प्रकटीकरण अध्याय 7 वचन 1 पाहूया. यानंतर मी 4 देवदूत पृथ्वीच्या 4 कोन्यांवर उभे राहिलेले पाहिले. ते पृथ्वीवरून व समुद्रावरून वारा वाहू नये व कोणत्याही झाडाला लागू नये म्हणून पृथ्वीचे 4 वारे अडवून धरत होते. 하게 하더라. मी आणखी एक देवदूत सूर्योदयाच्या दिशेने वर चढताना पाहिला. त्याच्याजवळ काय होते? जिवंत देवाचा शिक्का होता. ज्या 4 देवदूतांकडे पृथ्वीला व समुद्राला उपद्रव करण्याचे काम सोपवले होते, त्यांना तो उच्च स्वराने म्हटला, 하늘을 향하여 큰 소리로 외쳐 आमच्या देवाचे जे दास आहेत त्यांच्या कपाळांवर आम्ही शिक्का मारेपर्यंत पृथ्वीला, समुद्राला व झाडांना उपद्रव करू नका. येथे हे दर्शविते की देवदूत सूर्योदयाच्या दिशेने देशातून प्रकट झाला. त्याच्याजवळ देवाचा शिक्का होता 모든 आणि त्याने 4 देवदूतांना म्हटले,
우리 하나님 आमच्या देवाचे जे दास आहेत त्यांच्या कपाळांवर आम्ही शिक्का मारीपर्यंत पृथ्वीला, समुद्राला व झाडांना उपद्रव करू नका. 할라 하더라고 했는데 आता आपण त्या लोकांबद्दल प्रकटीकरण अध्याय 22 वर जाऊया ज्यांच्या कपाळांवर शिक्का मारण्यात आला आहे. या आपण प्रकटीकरण अध्याय 22 वचन 1 पाहूया. 또 저가 नंतर 소정같이 त्याने देवाच्या व कोकऱ्यांच्या राजस्थानातून निघालेली नगरीच्या मार्गावरून वाहणारी जीवनाच्या पाण्याची स्फटिकासारखी नितळ नदी मला दाखविली. नदीच्या दोन्ही बाजूस 12 जातींची फळे देणारे जीवनाचे झाड होते. ते दर महिन्यास आपली फळे देते आणि त्या झाडाची पाने राष्ट्रांच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात. पुढे काहीही शापित असणार नाही, तर तिच्यामध्ये देवाचे व कोकऱ्याचे राजसन असेल आणि त्यांचे दास त्याची सेवा करतील. ते त्यांचे मुख पाहतील व त्यांचे नाव 그의 이름도 어디에 있더라고요? त्यांचे नाव कोठे असेल? 어떤 त्यांचे नाव त्यांच्या कपाळांवर कसे आले? 나라에 있게 된 것입니까? प्रकटीकरण अध्याय 7 नुसार परमेश्वराचा शिक्का कोठे ठेवण्यात आला होता? 뭐입니까? तो त्यांच्या कपाळांवर लावण्यात आला होता. 그 얼굴을 볼 때에 ते त्यांचे मुख पाहतील व त्यांचे नाव त्यांच्या कपाळांवर असेल. 있다고 했습니다. पूर्वेकडे शिक्क्याचा वापर सामान्यतः केला जातो, तर पश्चिमेकडे सहसा स्वाक्षरी किंवा चिन्हे वापरले जाते. तरीही त्याचा अर्थ तोच आहे. 의미가 되겠습니다. पित्याचे नाव शिक्क्यांमध्ये कोरलेले असून स्वाक्षरीमध्ये आहे. 하나님도 이름이 그 안에 있는 것입니다. मग यशया अध्याय 52 नुसार जर आपण परमेश्वराचे लोक आहोत, म्हणजेच परमेश्वराची संतती आहोत, तर आपण काय समजले पाहिजे? परमेश्वर म्हणतात, माझ्या लोकास माझ्या नामाची ओळख होईल. जर त्यांच्या कपाळांवर चुकीचे नाव लिहिले गेले तर ही मोठी समस्या नाही का? त्यांच्याकडे परमेश्वराचे नाव असले पाहिजे. 그래서 येशूने पवित्र आत्म्याच्या युगामध्ये आपली नवीन नाव देण्याचे वचन दिले नव्हते का? 알았습니까? 성부 पित्याच्या युगामध्ये आपल्या कपाळांवर यहोवाचे नाव, पुत्राच्या युगामध्ये येशूचे नाव आणि पवित्र आत्म्याच्या युगामध्ये आनसांग होंग हे नवीन नाव कोरले जाईल. 다 새겨지게 된다라고 이렇게 일러 주셨는데요. आपल्या कपाळावर परमेश्वराचे नाव लावण्यासाठी आपण काय पाळले पाहिजे? वल्हांडण, जे ख्रिस्ताचे पवित्र रक्त आपल्यामध्ये असले पाहिजे. असे यामुळे आहे कारण की त्यांचे रक्त परमेश्वराची स्वाक्षरी आहे. 기록한 하나님의 사인입니다. 그래서 म्हणून वल्हांडणाच्या द्राक्षरसाचा संदर्भ देऊन त्यांनी म्हटले, हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे, ते रक्त तुमच्यासाठी ओतले जात आहे. 했습니다. म्हणून जर ख्रिस्ताच्या रक्ताशिवाय परमेश्वराला आब्बा, बापा म्हटले तर ती खोटी संतान आहेत. 가짜 자녀가 될 수밖에 없는 것입니다. या आपण प्रकटीकरण अध्याय 22 वर परत जाऊया. अध्याय 22 वचन 3. पुढे काहीही शापित असणार नाही, तर तिच्यामध्ये देवाचे व कोकऱ्याचे राजसन असेल आणि त्याचे दास त्याची सेवा करतील. 그의 ते त्यांचे मुख पाहतील व त्यांचे नाव त्यांच्या कपाळांवर असेल. 얼굴에 있으리라. पुढे रात्र असणार नाही आणि त्यास दिव्याच्या अथवा सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही, कारण प्रभू देव त्यांच्यावर प्रकाश पाडील आणि ते काय करतील? ते युगानुयुग राज्य करतील. कोणीही राज्य करू शकत नाही, पण फक्त तेच राज्य करू शकतात ज्यांच्या कपाळांवर परमेश्वराचे नाव कोरलेले आहे. त्यांच्या कपाळांवर आपल्या नावाची खून करण्यासाठी परमेश्वराने कशाचा उपयोग केला? निर्गम अध्याय 12 नुसार ते वल्हांडणाच्या कोकऱ्याचे रक्त होते. परमेश्वराने त्यांच्या दाराच्या चौकटीच्या बाजूंना आणि वरच्या बाजूवर रक्त लावण्याची आज्ञा दिली आणि हे एक चिन्ह झाले. 모든 परमेश्वराच्या रक्ताने सर्व विपत्ती पार करण्यास सक्षम केले. ते काय दर्शविते? ते परमेश्वराच्या नावाला दर्शविते. 여기에 지금 जे लोक युगानुयुग राज्य करतील तेच लोक आहेत ज्यांच्या कपाळांवर परमेश्वराचे नाव कोरलेले आहे. 사람들입니다. 그렇지 않는 ज्यांच्याकडे त्याचे नाव नाही, ते युगानुयुग राज्य करण्याच्या गौरवामध्ये सहभागी होणार नाही. 수가 없는 것입니다. या संदर्भात आपण योहानाचे पहिले पत्र अध्याय 2 पाहूया. 함께 보겠습니다. योहानाचे पहिले पत्र अध्याय 2 वचन 25. 2장 25절에 हे जे अभिवचन त्याने स्वतः आपल्याला दिले आहे तेच काय आहे? तेच सार्वकालिक जीवन होय. बायबल साक्ष देते की परमेश्वराने आपल्या संतानांना सार्वकालिक जीवन देण्याचे वचन दिले आहे. 생명이라고 했습니다. 즉 영생이라고 했습니다. परमेश्वराने मानवजातीला सार्वकालिक जीवन देण्यासाठी त्यांचे मांस आणि रक्त दिले आणि नवीन कराच्या वल्हांडण सणाची स्थापना केली, 살과 피를 म्हणजे ते त्यांचे मांस आणि रक्त प्राप्त करू शकतील. 세언약의
신약의 진리의 제도를 세우신 것 아니겠습니까? केवळ अशा लोकांसाठी परमेश्वराचे अभिवचन आहे. 약속이라고 되어 있습니다. 자, मग योहानाचे पहिले पत्र अध्याय 5च्या माध्यमातून आपण त्या पुराव्याची खात्री करूया ज्यांच्याकडे सार्वकालिक जीवन आहे आणि ज्यांच्याकडे नाही. या आपण योहानाचे पहिले पत्र अध्याय 5 वचन 11 पाहूया. ती साक्ष हीच आहे की देवाने आपल्याला परमेश्वराने आपल्याला काय दिले आहे. ती साक्ष हीच आहे की देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आहे. लोक म्हणतात जर आपण विश्वास ठेवला तर आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. पण केवळ विश्वासाने सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यापेक्षा परमेश्वराने नवीन कराचे नियम स्थापित केले नाहीत का की आपण ख्रिस्ताच्या शरीरात व रक्तात भाग घेऊ शकू. हे सत्य काय आहे. त्याने आपल्या संतानांना जीवनाचे सत्य वल्हांडण शिकवले. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवेन. हे योहान अध्याय 6 वचन 54 मध्ये लिहिले आहे. मग योहानाचे पहिले पत्र अध्याय 5 वचन 11 नुसार साक्ष काय आहे. परमेश्वराने आपल्याला काय दिले आहे. मग योहानाचे पहिले पत्र अध्याय 2 हे सार्वकालिक जीवन कोणाला देण्यात आले आहे असे म्हणते. सार्वकालिक जीवन हे परमेश्वराने आपल्या संतानांना दिलेले अभिवचन आहे आणि ते आपल्याला वल्हांडणाद्वारे दिले जाते. निर्गम अध्याय 12 मध्ये परमेश्वराने वल्हांडणाच्या कुकऱ्याचे रक्त लावण्याची आज्ञा दिली आणि करंथीकरास पहिले पत्र अध्याय 5 वचन 7 मध्ये आपल्या वल्हांडणाचा यज्ञपशु जो ख्रिस्त असे लिहिलेले नाही का. शेवटी ते रक्त परमेश्वराचे चिन्ह आहे. हा परमेश्वराचा शिक्का आहे. त्याची स्वाक्षरी आहे. त्यामुळे सर्व संकटे निघून जातात आणि आपण परमेश्वराला आब्बा पिता म्हणू शकतो. प्रकटीकरण अध्याय 22 मध्ये त्या लोकांच्या कपाळांवर काय आहे जे गौरवशाली जगामध्ये सर्व काळ राज्य करतील जेथे मृत्यू नाही. त्यांच्यावर कोकराचे नाव लिहिलेले आहे. त्यांना ते नाव असणे आवश्यक आहे. मग परमेश्वराच्या लोकांना परमेश्वराचे नाव माहीत असले पाहिजे की नाही. त्यांना हे माहीत असले पाहिजे. या आपण यशाया अध्याय 51 वचन 7 पाहूया. हे नीती जाणणाऱ्यांनो माझे नियमशास्त्र मनात वागवणाऱ्यांनो तुम्ही माझे ऐका. ते कोण आहेत ज्यांना योग्य काय आहे हे माहीत आहे आणि त्यांनी आपल्या अंतःकरणात परमेश्वराचे नियम धारण केले आहेत. ते परमेश्वराचे लोक परमेश्वराची संतान नाहीत का. मर्त्य मानव नावे ठेवतील त्यास भिवू नका. त्यांच्या निंदेने घाबरू नका. कारण वस्त्राप्रमाणे त्यांना कसर भक्षील लोकरीप्रमाणे त्यास कीड खाऊन टाकेल. माझा न्याय तर सर्व काळ टिकेल पिढ्याने पिढ्या राहील. परमेश्वराच्या संतानांबद्दल या आपण अध्याय 52 वचन 5 सुरू ठेवूया. परमेश्वर म्हणतो माझ्या लोकास फुकट धरून नेले आहे आणि आता मी येथे काय करू. परमेश्वर म्हणतो त्यांच्यावर प्रभुत्व करणारे गर्जना करीत आहेत. दिवसभर एकसारखी माझ्या नामाची निंदा होत आहे म्हणून माझ्या लोकास माझ्या नामाची ओळख होईल. परमेश्वराची संतती देखील माझ्या लोक या वर्गामध्ये आहेत. परमेश्वराच्या संतानांना परमेश्वराचे नाव माहीत असले पाहिजे. आज जेव्हा आपण विचारतो पित्याच्या युगामध्ये परमेश्वराचे नाव काय आहे, जो कोणी बायबलला थोडेसे देखील समजतो तो म्हणेल यहोवा. पुत्राच्या युगामध्ये काय ते म्हणतील येशू. मग पवित्र आत्म्याच्या युगामध्ये परमेश्वराचे नाव काय आहे त्यांना माहीत नाही. हा फक्त पवित्र आत्माच नाही का, तो कैवारी नाही का. आपण पित्याच्या युगामध्ये किंवा पुत्राच्या युगामध्ये नाही पण पवित्र आत्म्याच्या युगामध्ये जगत आहोत. मग आपल्याला ते नाव माहीत असले पाहिजे जे परमेश्वर पवित्र आत्म्याच्या युगामध्ये वापरणार आहेत. किंवा हे नाव माहीत नसणे योग्य आहे का. आपल्याला नाव माहीत असले पाहिजे. तेव्हाच आपण हे ओळखू शकतो की आपल्या कपाळावर परमेश्वराचे नाव कोरले आहे की इतर देवाचे नाव. म्हणूनच येशूने म्हटले माझे नवीन नाव जो प्राप्त करतो त्याशिवाय कोणालाही कळत नाही. नवीन नाव ख्रिस्त अन्सांगहुंग हे नाव न समजणे लज्जास्पद असेल. जर आपल्याला माताचे नाव माहीत नसेल तर ही
आणखी लज्जास्पद गोष्ट नाही का? 그래서 म्हणूनच परमेश्वर आपल्याला परमेश्वराच्या नावाची बढाई मारण्यास सांगतात. 자, 우리 한번 या आपण स्तोत्रसंहिता अध्याय 20 उघडूया आणि याची पुष्टी करूया. 열어서 확인해 보도록 합시다. या आपण स्तोत्रसंहिता अध्याय 20 वचन 7 पाहूया. कोणी रथाची व कोणी घोड्यांची बढाई मारितात. 의지하나 आम्ही तर दुसऱ्या शब्दांमध्ये आपण कशाची प्रशंसा करू? आमचा देव परमेश्वर याच्या नावाची प्रशंसा करू. यहोवा हे नाव यहुदी समाजामध्ये सामान्य ज्ञान बनलेले परमेश्वराचे एकमेव नाव होते. 하나님의 이름이었는데 그 त्यांच्या दृष्टिकोनातून जे येशू नावावर विश्वास ठेवतात ते एका नवीन धर्माचे किंवा अगदी पाखंडी मताचे वाटत होते. 이단 같았던 것입니다. 그 유대교 यहुदी धर्माच्या लोकांना हे माहीत नाही की पित्याचे युग पुत्राच्या युगामध्ये बदलले आहे. 전혀 알지 못하고 있었습니다. या युगामध्ये 있습니다. असेच आहे. 무화과나무가 पवित्र आत्म्याचे युग तेव्हापासून सुरू झाले जेव्हा अंजिराच्या झाडाच्या फांद्या कोमल झाल्या आणि त्यांना पाने फुटू लागली. मात्र अनेक लोकांना अजूनही माहीत नाही की युग बदलले आहे. 이 내용을 감지를 못하고 있습니다. या युगामध्ये आपण परमेश्वराच्या नावाचे काय केले पाहिजे? 자랑해야 आपण याबद्दल बढाई मारली पाहिजे. 우리에게는 आपण जगातील सर्व लोकांना अभिमानाने सांगितले पाहिजे की आपल्याकडे आपले पिता ख्रिस्त अन्सांगहोंग आहेत, जे मनुष्य जातीला वाचवण्यासाठी नवीन नावाने या पृथ्वीवर आले आहेत. 해야 되겠습니다. येशूच्या नावाची साक्षी देण्यासाठी प्रथम चर्चच्या संतांनी किती छळ सहन केला. 받았습니까? त्यांना विधर्मी म्हटले गेले. ते रोमन आखाड्यांमध्ये सिंहांचे अन्न बनले किंवा त्यांना मानवी मशालींप्रमाणे जाळण्यात आले. 인간 촛대가 되어서 불태움을 당한 अशा छळानंतरही त्यांनी छळाला गौरव समजून परिश्रमपूर्वक त्या नावाची साक्ष दिली. 소홀하지 않고 게으르지 않고 그 영광 나타내는 일에 받는 그 비박은 영광스럽게 आपण नवीन कराराद्वारे याची पुष्टी करू शकतो. 확인할 수가 있습니다. 예. 성부 पित्याचे युग आणि पुत्राचे युग निघून गेले आहे. 마지막 이 आपण पवित्र आत्म्याच्या युगामध्ये जगत आहोत. 있습니다. 그렇다면 मग आपण पवित्र आत्म्याच्या नावाचा प्रचार केला पाहिजे आणि ते लोकांच्या हृदयात कोरले पाहिजे. 전해줘야 되겠습니다. तुम्ही आपल्या पित्यासारखे इतके आहात की मला असे वाटते की ते कोण आहेत हे मला समजले. 제가 누구라고 말 안 해도 나는 다 알 것 같습니다. तुझा पिता परमेश्वर असला पाहिजे. 하나님이십니다. मग तुम्हाला परमेश्वराचे नाव माहीत नाही का? 되지 않겠습니까? पित्याच्या युगामध्ये नाव यहोवा होते आणि पुत्राच्या युगामध्ये ते येशू होते. 예수라는 이름으로 पवित्र आत्म्याच्या युगामध्ये ते ख्रिस्त अन्सांगहोंग या नवीन नावाने आले. 안상홍님이 우리의 आपण सर्व लोकांना अभिमानाने घोषित केली पाहिजे की ख्रिस्त अन्सांगहोंग हे आपले स्वर्गीय पिता आहेत. 있습니다. या युगामध्ये आपण केले पाहिजे असे हे एक मिशन नाही का? 일 중에 한 가지 아니겠습니까? या आपण मत्ते अध्याय 28 मधील आणखी एक वचन पाहूया. या आपण मत्ते अध्याय 28 वचन 18 पाहूया. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. 주셨으니 तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या. 성령의 आपण त्यांना कशाने बाप्तिस्मा दिला पाहिजे? 근데 जेव्हा आपण पुष्कळ लोकांशी बोलतो तेव्हा ते पित्याचे नाव यहोवा आणि पुत्राचे नाव येशू असल्याचे स्वीकारतात. 인정합니다. 아들의 이름 예수라는 사실도 인정합니다. पण 성령의 त्यांना हे माहीत नाही की पवित्र आत्म्याला देखील नाव आहे. 있습니다. ते म्हणतात, पवित्र आत्म्याला नाव कसे असू शकते? 여러분, 여러분의 मात्र तुमचे बायबल म्हणते का की पवित्र आत्म्याला नाव आहे की नाही? आपण बायबलमध्ये भर टाकली नाही पाहिजे आणि काढून टाकले नाही पाहिजे. जसे की असे लिहिले आहे, पवित्र आत्म्याला नाव आहे म्हणून नाव अस्तित्वात असले पाहिजे. 그 이름 आपण त्यांच्या नावाचा योग्यरित्या स्वीकार केला पाहिजे आणि शंभरनाथ व पृथ्वीच्या शेवटापर्यंत पित्याच्या गौरवाला प्रकट केले पाहिजे. 하늘 자녀들이 다 되셔야 되겠습니다. आपल्याला ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे सार्वकालिक जीवन मिळाले नाही का? 맞습니까? ज्या अर्थी परमेश्वराच्या रक्ताने आपल्या कपाळांवर शिक्का मारण्यात आला आहे, ते आपल्याला कधीही सोडणार नाहीत. शेवटपर्यंत विश्वासात राहून आणि पिता आणि माताबद्दल बढाई मारून जसे प्रथम चर्चच्या संतांनी येशूचा प्रचार केला त्याप्रमाणे या आपण संपूर्ण शंभरनाथ व पृथ्वीच्या शेवटापर्यंत नवीन नावाचा प्रचार करूया. 성령의
या युगामध्ये फक्त आत्माच नाही तर वधू देखील सियोनच्या संतानांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याकडे बोलावत आहे. 께서 함께 오셔서 आपल्या स्वर्गीय कुटुंबातील सर्व सदस्य फक्त पित्याच्या नावालाच नाही तर माताच्या नावाला देखील महत्त्व देतील आणि शंभरनाथ व पृथ्वीच्या शेवटापर्यंत सुवार्तेचा प्रसार करतील अशी आशा करून मी या उपदेशाला समाप्त करू इच्छितो. 말씀 तुमचे खूप खूप आभार.